सुख लागूक देणार नाही असं हे वाढो. कोणाचा भला झाला? माझा पार कधी चायचं घोट घेऊन येत नव्हता. गेला ना तर घर घेऊचं नाव पण काढत नव्हता. जावय बापू घेऊन आहे सरीला. अरे पांढरा कपाळ झाला माझ्या पोरीचा. जावय खाला सगळ्यांका मारून टाकी ते वाढो, विकून टाकाय वाढो. गप गो बाय गप. अगो झाला तर झाला. झाला तर झाला. काय चाहत आहे तू? तुमचा काय झाला चांगला या वाड्यात? विसरलास? अख्खा आयुष्य पांढऱ्या कपाळात काढला त्या वाड्यात. पैसा गेल्यावरच भरभराट झाली ना. हा पण खराच असा. पण आपण कोणाकनी काय काय समजवतलो ना. आमच्या या वाड्यासाठी काय काय केलं तर काय सांगूची गरज आ. पण या वाड्यात काय केलं त्यांच्यासाठी? जेल गेलो आणि चढवाचा काय झाला माझ्या. कसोही असलो तरी झील होतं ना माझं. आधार वाटत होतो. हय अवदसा आठवली आणि ह्याच्या माहेराक गेला. वेळ चुकली हो. बाहेर काढलो तेव्हा असो फुगान बाहेर काढलो. डोक्यान कसोही असलो ना तरी जीव होतो. माझो जीव होतो. माझो झील गेलो. माझी सावली पण गेली हो. ही बघा बावीकडे जाता सावली पकडा. सावली थांब थांब पकडा. थांब सावली थांब. माधव भाऊ तैसर नाही. मागे मागे हा सावली. सावली पळूक द्यायची नाही, पकडून ठेवायची. नाहीतर बावीत जायची सावली. बावीत गेली की सावली बुडता परत नाही येत. पूर्वताईच्या गव्हाची सावली बुडाली होती ना. मग तो पण गेलो बावीत. बुडालो मेलो. म्हणून सावली बुडाक द्यायची नाही, पकडायची. पकडा माधव भाऊ तुमची सावली येता बावीकडे. पकडा माधव भाऊ पकडा. सावली पकडा. माधव भाऊ गेली बावीत गेली सावली. माधव भाऊ काढलंय. काढण्यात पकडलंय तुमची सावली. सावली पकडली. बाव आधी बुजवून टाकत. माधव भाऊजींच्या आरचीचा गिळल्यात आणि माझ्या जावयाक पण गिळल्यात. अगं वहिनी अपघात होता तो. अपघात? आमच्याच बाबतीत कसे होतात अपघात? तुमच्या बाबतीत कसे नाही होत? सरिता तुझं दुःख कळता माका. अगो तळण्या त्याट पोरीन आयुष्यभर पांढरा का पांढरवाचा या सगळा बघलंय मी. माझी पण नातच होते. माझा पण जीव तुटता. पण आऊस म्हणार तुका ते का सांभाळूक वया सावरूक वया. असा रडाम कसा चलतला? मग हे काय करायचा? काय करायचा? तुम्ही बोला ना वाड्याचा. सरिता पाणी. पुन्हा सुख लागूक देणार नाही वाडो. अजून कोणाचं काय काय होत सांगता येत नाही. म्हणून सांगतोय विका वाडो. मग दडपण येता. कसं होणार माझ्या पोराचा? कोण बघणार त्या का? विका वाडो. त्याच्यातून मीठ भाकर येत ना, त्याच्यावर जगूया आपण. होय
तसा काहीतरी केला ना तरच पूर्वाचा काहीतरी भला होय. पण ना मी काय ते का वाऱ्यावर सोडूच आहे ना. माझी पण भाचीच असा ना, मका जा मिळत ना मी त्याच्यातला काहीतरी देईल. ह्या बघ माझ्या भक्तांनी ना देणगी दिलेली असा, मी त्याच्यातला काहीतरी देईन ते का. तू काळजी करू नको. हा त्याच्यात काय होणार छायाताईनू? त्याच्यापेक्षा वाढो विका, विका नाही वाढो. आता पूर्व काय करत असत? सर्व होत सत्या घरात. मका आता दुःख हलकं करू खोया, नाहीतर माझ्या छातीत कळ येत. काय बोलतास असं? काय बोलतास? नको काळजी करू, येते जाऊन. काय जातास? इलय मी असंच बसलंय तर तास तास डोके विचार येत. जाऊन येते. माझा पार, माझा पूर्वा. गप गो सरिता गप. कोणाक समजतला तुझा या बोलणा? ऐकतली आणि आपणा खोया ताच करतली ही माणसा. माई 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 दत्ताभाऊ पडले. दत्ताभाऊंचे पैसे पण पडले. दत्ताभाऊचे कसले पैसे? माझे असत ते पैसे. ठेवलं का माहिती तुझं दत्ताभाऊ? आणि तू रे ती चिल्लर घेऊन खाय चालला? विहिरीकडे नको, नका जाऊ. सावली असा ना, सावली गेली ना थैसर. ए खोळ्या गप्रो, निघायसून नको थैसर आडवं येता. हे खोण हे खोळू. खबरदार माधवाक काय बोललंस तर. अरे लाज वाटाक भाई बाप म्हणान. अरे ह्या दारिये पायी पोरीच्या आयुष्याचा वाटोळा केलास तू, आणि आता परत दारू पिऊक चाललास. गे चेडू माझा ना, मी बघीन काय करायचं आता. तुझ्यावर ओझाना येऊ देणार. विका, विका यो वाढो. विका वाढो, विका यो वाढो. आठवण येता घोवाची. तो गेलो, त्याचे कपडे कुरवाळून तो काय परत जिवंत होणारा? आता त्याची जागा कोणीतरी घेऊ खई. शर्ट होत नाही. हा पण तुका एवढीच जर घोवाची आठवण येत असत ना, तर मी घालीन. तात्या आवाज वाढवतस. माझा जर ऐकलंच नाही ना तर काय होत तर तुका माहिती आहे ना. माझो जील खै गेलो माहित आहे ना तुका? बावडीत, नायकांच्या बावडीत. नायकांचो धाकटो जील अभिराम वाड्याचो वाटो देवचो लागात म्हणून आधीच चिडत होतो. तेनाच ह्या सगळा केल्या ना असा पोलिसांका मी सांगीन. तात्या होय, तुझो बाप सुद्धा माझ्याच बाजून बोलतोलो. आता तुझ्या चुलत्याचा काय करूच आता तू ठर. तात्या तात्या हो मी पाया पडते हो तुमच्या, हात जोडते. पण अभिदाला त्या सगळ्यात नका अडकू. त्याची काही चूक नाहीये हो, त्यांनी काही नाही केलंय. है ना, मी सांगते ता कर. नका खाऊ कर काहीतरी, भूक लागली आ. ಅಮ್ಮ എന്താ ചെയ്യണേ? ഈ ഡബ്ബയോ? हा डब्बा എന്തിനാ? अगो पूर्वाकडे घेऊन जाऊचा हा. आता 13 दिवस ना
ते चूल नाही पेटवतले. आजूबाजूच्या लोकांना त्यांका खाऊक आणून देतील. पण आपला पण कर्तव्य असा ना, आपल्या लेखीचा घर असा. ഞാനും അഭിരാം പോയി വരാം പൂർവേന്റെ അടുത്ത്. काय ഞാൻ അഭിരാം പൂർവേന്റെ അടുത്ത് പോയി വരാം. ഈ ഡബ്ബ കൊടുത്തിട്ട് വരാം. हा नाही 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 नको नको नको. या काम कर, तू ना अभिरामाक पाठवून दे. हा वाढो विकून टाका वाढो. सगळे ऐकलं ना, सगळ्यांनी ऐका. वाढो विकून टाका, काही नाही होऊचा तुमचा. विकून टाका वाढो. ए म्हातारे, या वाड्यानं कोणाचा भला नाही केल्यान. शापित राहा वाढो. विकून टाका एकदाच. वाढो विकून. काय म्हणलंस? कोण शापिता? यो वाडो? अरे ह्या वाड्यात लहानचो मोठो झालोस तू. अरे लगीन झाला, पोरा बाळा झाली, कधी खाण्यापिण्याची आबाळ होऊक नाही. काय वाकडा केल्याने वाड्यान तुझा? हा अरे ह्या वाड्यातच तुम्ही लुटून नेलास. हा आणि वर म्हणतात वाड्यान भला नाही केल्यान म्हणान. ए काय 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 भला नाही केलं ना वाड्यानं. लेकीचं बघितलं काय झालं आता. ते का वाढो नाही, तू जबाबदार असस. पैशा पायी पोराच्या जीवाचं सौदो केलोस तू. दारू ढोसूकच ना. अरे तुमची कर्मा आणि पापा ह्या वाड्याच्या माथ्यावर मारू नको, कळला? ए मी नाही काय केलंय. तू मेल्या. अभिरमा, हे का काय पडले नाही अरे. पण सोयरी कसा, आपण पूर्वाकडे जाऊन येऊया. मी पिठल्या भाताचो डबो भरून ठेवले, तो घेऊन येतोय. हा रीती भाती पाळूकच वयो ना. हे का काय हा मरण दे. भला नाही केलं, काय भला नाही केलं ना. वाढव शापीस, सगळं शापीस हवा. काय भला नाही केलं. वाढण केलं सगळं. दे डबा दे माझ्याकडे. वाढण चल बाबा चल. तू निस्ती दारू ढोसत राव. ആ ഞാനിവിടെ നല്ലതാ. എന്റെ അമ്മ എനിക്ക് ഭാഷ മനസ്സിലാവാൻ എനിക്ക് മാത്രമേ ഞാൻ എത്രയാ പാടുപെടണമെന്ന് എനിക്ക് മനസ്സിലാക്കി എടുക്കണ്ട്. काय गो, काय चाललं तुझा? എന്തായി ഛായ ചേച്ചി? हा ഞാൻ തിരിച്ചു വിളിക്കാം. हा ചേച്ചി. हसतोस काय, खिदळतोस काय? घरात काय झालं माहित असा ना, दुखवतोस घरात. ഞാൻ എന്തെങ്കിലും തെറ്റെന്തെങ്കിലും ചെയ്തോ? बघ जरा ह्याच्याकडे. जावई गेलो याचो, चेडवाचा कपाळ पांढरा झाला. काय अवस्था झाली बघ याची. आणि तू का हसूचा सुस्ता सोयर सुतत नाही तू का? ഞാൻ എന്തെങ്കിലും തെറ്റെന്തെങ്കിലും ചെയ്തോ? छायताई, अहो कित्याक ते का काहीतरी सांगतास. आपण किती सांगितलं ना तरी ते का चुकीचाच वाटणार ना. त्यापेक्षा आपण गप रवलेला बरा. कित्या काय बोलायचा, कित्या नाही बोलायचा ते का कळणार नाही. कसा वागू काय आता. यांच्याकडे काय कोण खपणार नाही. बघ अशीच हसतात. अहो तर हसणारच. ते का चांगलाच वाटत ना ह्याचा वाईट झाला तर. हांढऱ्या पायाचा. छायाताई, मी तर सांगतो एका घरातून बाहेर काढूया तरच या घराचा भला होईल. तुम्ही दोघी मिळून हिला बाहेर काढणार. हिला मी जाऊ देणार नाही आणि तुम्हाला सोडणार नाही. छायाताई, ह्याच्या पायगुना पायच माझं जावई बुडालो बाबीत.
मी सांगते छायाताई, हेनीच काहीतरी काळी जादू केला नसतली. म्हणान माझं जावय 22 पर्यंत गेलो, हेनी मारला ना माझ्या जावया. सरिता, अगो बघ तरी कसा डोळे काढून बघता हा. डोळे खाली करा, नाही तर फोडून टाकीन. तुका माहिती नाही हा मी काय असायता, जाग्यावर बसवी. नाही कळला तुका? नाही कळला? नाही कळला काय? सरिता, काय गो होता? साशियन आणि घोवन लयच डोक्यावर चढवून ठेवला आहे का? काय झालं या? असं काय होईल असं वाटला नाही होता. नियतीन डाव साधल्यान गो बाय साधल्यान. ध्रुवा, खंबीर व्हावं लागणार तुला. अख्खं आयुष्य पडलं तुझ्या समोर, असं खचून कसं चालेल? ध्रुवा, एक बोलू? हे बघ, तसं या घरात तुझं कोणीच राहिलेलं नाही आता. इथे राहून काय करणारस तू? चल आमच्या सोबत घरी, ते घर तुझं पण आहे. मग ह्या घर कोणाचा हा? तुम्ही पाचारू केलात की फुसलाव केलात? तसा नाही होता त्यानो. अहो काळजीपोटी बोललो तो. माका नाही काळजी माझ्या सुनेची, आणि म्हाताऱ्या सासऱ्याक टाकून तपारा येत नाही का नो? एकदा पोरग्या दुसऱ्याच्या घरात गेला ना की थाईचाच होता. ह्यो रिवाज हा माहित नाही काय? अहो काय बोलताय तुम्ही? काय करणार ती इथे राहून? किती दिवस असं राहणार आहे? अख्खं आयुष्य पडलं तिच्या समोर. तुम्ही नेऊन काय करणार? आज बावडीतही ढकलणार ना? माझ्या झिलाक ढकललाच तसो. अहो काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? मी खराताच बोलतोय. तो वाडो अपशकुनी हा. माझ्या झिलाचो जीव गेलो, आता माझ्या सुनेक नेशाल आणि त्याचो पण जीव घेशाल. त्यापेक्षा ना वाडो विका आणि त्याचो पैसो सुनेक दिला तर भला होईत त्याचा. पण घर सोडूची असे वार्ता करू नका. ग सांग तुझ्या चुलत्याक आणि आजीक. हो बोल, हो बोल. अभिदा, आजी, मीच काय पण माझी सावली सुद्धा या घराच्या बाहेर पडणार नाही. ध्रुवा, या तुम्ही. आई, चल निघू आपण.